महादेवाचा अवतार आहे असं सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र सुरुवातीला गुन्हा पुण्यात घडल्यानं मांजरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा वर्ग करण्यात आलाय। पीडित महिला आणि ऋषिकेश वैद्य यांची फेसबुकवर ओळख झाली। त्यानं पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं। त्यानंतर तिला पुण्यातील एका लॉजमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला। वैद्यानं महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं। अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेनं आता हिम्मत दाखवली आणि तक्रार दिली। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या सगळ्या प्रकरणासंदर्भातले आताचे ताजे अपडेट बालाजी देतील। बालाजी, विक्रांत, नक्कीच अशोक खरात प्रकरण एकीकडे गाजत असतानाच आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यातल्या मांजरी परिसरामध्ये जे आहे ते या वैद्य नावाच्या भोंदूबाबाने, ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदूबाबाने या महिलेवर अत्याचार केलेला होता। सुरुवातीला 2023 मध्ये हा सगळा अत्याचार केला आणि त्याचे फोटो ब्लॅकमेलिंग करून जो आहे तो त्यानंतर 2025 मध्ये परत एकदा अत्याचार केला। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस, मी शंकर आहे, तू पार्वती आहेस, अशा प्रकारे आध्यात्मिक भावनेची जी आहे तर गैरकृत्य करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आणि या बहिणीला फसवून तिच्यावरती अत्याचार बलात्कार केला। त्यामुळे इतकी धक्कादायक घटना घडली होती आणि या संदर्भातच आता माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। मात्र सुरुवातीला जिथं या महिलेवर अत्याचार केला त्या मांजरी परिसरामध्ये जे आहे ते या भोंदूबाबाने जे आहे ते ऋषिकेश वैद्य भोंदूबाबाने इथल्या लॉजवरती तिला गुंगीचं औषध दिलं। गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर त्याचे फोटो काढले आणि त्यानंतर 2025 मध्ये त्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। त्यामुळे राज्यभरात सध्या पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या महाराष्ट्रात या भोंदूबाबाचं जे पेव फुटलेलं आहे आणि अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना आहेत त्या सातत्याने समोर येत आहेत। आता नेमकं यामध्ये या भोंदूबाबाने अनेक महिलांचे सुद्धा अत्याचार केल्याची बाब समोर येते। मात्र माणिकपूर पोलीस स्टेशनकडे हा सगळा गुन्हा दाखल आहे। तांत्रिक बाबीचा विचार करता मांजरी पोलीस स्टेशन आता ही घटना नेमकं 2023 मध्ये कुठं घडली, कशा पद्धतीने कुठल्या लॉजवर हे लोक होते आणि कशा पद्धतीने तिथे बोलवले याचा सगळा तपास करेल। मात्र अशा पद्धतीने आता हा एक भोंदूबाबा आहे, ज्या भोंदूबाबाने किती महिलांना फसवलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता यावर काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, अगदी खरं आहे बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय कारवाई होते याकडे आपलं लक्ष असेल। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।